नमस्कार मित्रो, मागील व्हिडिओ बांधकाम कामगार योजना सुरक्षा किट बद्दलचा बनवण्यात आलेला होता। त्या व्हिडिओला 6 लाख पेक्षा जास्त व्ह्यू आलेले होते आणि त्या व्हिडिओमध्ये कमेंट करण्यात आलेलं होतं की सर, बांधकाम कामगारांच्या आणखीन काही योजना असतील तर त्याबद्दलची माहिती द्या। बांधकाम कामगारांच्या मुलींचा विवाह झाला असेल तर त्याबद्दल काही योजना आहे का? तर त्याबद्दल सुद्धा योजना आहेत। त्याचबरोबर शैक्षणिक योजना सुद्धा आहेत। त्याचबरोबर आर्थिक योजना सुद्धा बांधकाम कामगारांच्या देण्यात आलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी किती अनुदान मिळतं, त्यासाठी कोणती कागदपत्र दिली जातात, अर्ज कुठे केला जातो, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि मित्रो, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षणासाठी सुद्धा अनुदान दिले जातं। तर याबद्दलचा व्हिडिओ आजचा आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असून शेवटपर्यंत जरूर पहा। जर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणीकृत असाल किंवा बांधकाम कामगार नोंदणी करणार असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रो, पाहू शकता सामाजिक सुरक्षा म्हणून योजना आहे। यामध्ये पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये अनुदान दिले जातं। मध्यान्ह भोजन योजना सुद्धा आहे। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे आणि पूर्व शिक्षण प्रशिक्षण योजना आहे। तर जाणून घेऊयात या योजनेची संपूर्ण माहिती। तर पाहूयात काय काय अर्ज करावा लागतो। मित्रो, त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो। अर्ज तुम्हाला हा अवेलेबल करून देण्यात येईल। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती जाऊन हा डाउनलोड करू शकता। सर्वात प्रथम या योजनेसाठी आपण अर्ज भरणारच आहोत। त्याचबरोबर कागदपत्रे कोणती लागणार आहेत ती आपण जाणून घेऊयात। पहा, या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र द्यावी लागतात। सर्वात प्रथम या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र द्यावी लागतील आणि या योजनेचं स्वरूप तुम्हाला सांगणारच आहेत। पहा, कोणकोणती कागदपत्र द्यावी लागतील। पहिला एक, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र असणं गरजेचं आहे। असल्यास जोडले आहे म्हणून लिहावं लागेल। बँकेचे पासबुक जोडावे लागेल। त्यानंतर पहा, रहिवासी पुरावा, यासाठी आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका किंवा मागील महिन्याचे विद्युत देयक यापैकी एक तुम्हाला द्यावं लागेल। म्हणजे ह्या 3 गोष्टी तुमच्यासाठी कंपल्सरी आहेत। त्याचबरोबर आणखीन काही कागदपत्र आहेत ती सुद्धा आपण पाहूयात। पहा, तुम्हाला योजना आहेत 9 योजना तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट योजना सांगण्यात येईल। पहिली योजना आहे, पहा, पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये। पहा, पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये। पहा, त्यासाठी कागदपत्र काय, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्याचबरोबर प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट करावं लागेल। एक म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट, 2 म्हणजे पहिलाच विवाह झाल्याचं ॲफिडेव्हिट तुम्हाला करून द्यावं लागेल। ते जोडलं आहे काय, तर होय करा। म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला वरील 3 कागदपत्र आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि विवाह असल्याबाबत शपथपत्र यासाठी अनुदान रुपये 30,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। अर्ज कसा भरावा हे सांगणारच आहे शेवटी। पहा, मध्यान्ह भोजन योजना म्हणजे बांधकाम कामगार असाल, ज्या ठिकाणी तुमचं काम चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला भोजन मिळतं, त्यासाठी योजना आहे मध्यान्ह भोजन योजना। यासाठी काय डॉक्युमेंट, कागदपत्र पहा, विहित नमुन्यातील मागणीपत्र। मागणीपत्र आता तुम्हाला कसं भरायचं ते सुद्धा सांगणार आहे। त्यानंतर पहा, व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप, पाल्याचे शाळेचे ओळखपत्र, संस्थेचे ओळखपत्र द्यावं लागेल। अवजारे खरेदी करण्याकरिता 5,000 रुपये। चौथी योजना आहे, अवजारे खरेदी करणार असाल तर त्यासाठी 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। अवजारे खरेदी करणार असल्याचे कामगाराचे हमीपत्र तुम्हाला द्यावं लागेल। त्यानंतर पहा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, विहित नमुन्यातील हमीपत्र। त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, विहित नमुन्यातील हमीपत्र। कौशल्य वृद्धिकरण योजना, यासाठी सुद्धा विहित नमुन्यातील मागणीपत्र, वरील अर्ज आहे। त्यानंतर पहा, सुरक्षा संच पुरविणे। सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट, याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे। सुरक्षा संचामध्ये विविध प्रकारच्या वस्तू दिल्या जातात। मागील व्हिडिओ पहा, तुम्हाला त्याबद्दलची माहिती घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही सुरक्षा संच मिळवू शकता। त्यानंतर पहा, अत्यावश्यक संच पुरविणे, यासाठी सुद्धा विहित नमुन्यातील मागणीपत्र द्यावं लागतं।
तुम्हाला 9 प्रकारच्या ह्या योजना आहेत. यासाठी कागदपत्र सांगितण्यात आलेली आहेत, मागणी पत्र आहेत, बँकेचं पासबुक आहेत. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ते जोडावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला स्वाक्षरी वगैरे करावे लागेल. आता आपण अर्ज कसा आहे, अर्ज कसा भरावा याची माहिती घेऊया. अर्ज डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्यानंतर पहा, आता हा अर्ज कसा भरावा. सामाजिक सुरक्षेच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कार्यालयीन उपयोगकर्ता आहे, कार्यालयाचं नाव, जिल्हा वगैरे येऊन जाईल. आता पहा, अर्जदाराचे पहिले नाव येईल, त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव येईल. अर्जदाराने भरावयाची माहिती भरताना मागील पानावरील सूचनांचे पालन करावे. म्हणजेच आता जे वाचून दाखवलेलं आहे त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो इथे चिकटवा. त्यानंतर पहा, नोंदणी क्रमांक. तुम्ही नोंदणी केलेला आहात तर तुमचा नोंदणी क्रमांक येथे नमूद करायचा आहे. नोंदणी दिनांक लिहा. त्यानंतर नूतनीकरण जर केला असाल, रिन्युअल, तर नूतनीकरण सुद्धा दिनांक इथे नमूद करायचा आहे. आधार क्रमांक तुमचा इथे लिहा. त्यानंतर मोबाईल क्रमांक इथे नमूद करा. त्यानंतर पहा, योग्य ठिकाणी बरोबर टिकमार्क करायचे आहे. तुमची जन्मदिनांक इथे नमूद करा. वय तुमचं इथे लिहा. त्यानंतर अर्जदार बँकेचा खात्याचा तपशील लिहायचा आहे. बँकेचं नाव लिहा, शाखेचं नाव लिहा. त्यानंतर बँक शाखेचा पत्ता इथे नमूद करा. IPC कोड या कॉलम मध्ये भरा. बँक खाते क्रमांक अचूक पद्धतीने इथे नमूद करायचा आहे. मित्रो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत. त्यानंतर पहा, मला खालील सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा ही विनंती. तर यामध्ये योजना क्रमांक आहे, पाहू शकता. योजना क्रमांक कोणता टाकावा ते सांगतो. पहा खालती या तुम्हाला ही योजना सांगण्यात आलेल्या होत्या 9, त्यापैकी योजना क्रमांक समोर देण्यात आलेला आहे. योजना क्रमांक तुम्हाला 1 हवा असेल, उदाहरणार्थ पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये, तर 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा. ऑप्शन म्हणजेच इथे 1 नंबर नमूद करायचा आहे. पहा, या कॉलम मध्ये 1 क्रमांक लिहा. मागणी केलेल्या लाभाची रक्कम, उदाहरणार्थ 30,000 रुपये अनुदान आहे, त्यामुळे या बॉक्समध्ये 30,000 लिहायचं आहे. त्यानंतर पहा, मला सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विहित कागदपत्रे स्वयं साक्षांकित करून सोबत सादर करीत आहे. आता अ म्हणजेच ही 3 कागदपत्र, यामध्ये बँकेचे पासबुक, कामगाराचं ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा. आणि खालील मधील तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यापैकी तुम्हाला जी कागदपत्रांचा तपशील देण्यात आलेला आहे तो जोडावा लागेल. त्यानंतर पहा, तुम्हाला यामध्ये ही माहिती खरीखुरी भरलेली असल्याबद्दल शपथपत्र आहे. तुमचं ठिकाण, दिनांक लिहा. अर्जदाराची साइन इथे अर्जदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे. त्यानंतर कार्यालयीन उपयोगाकरिता आहे, त्यांनी होय किंवा नाही लिहितील. हा अर्ज तुम्ही कुठे जमा करावा. तर मित्रो पहा, तपासणी कर्मचाऱ्याची स्वाक्षरी येऊन जाईल. सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांची स्वाक्षरी, कार्यालयीन शिक्का. म्हणजेच तुमचं सहकार आयुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. त्यानंतर तुमच्या तालुक्या ठिकाणी नोंदणी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांकडे तुम्हाला हे द्यावं लागेल. तालुक्या ठिकाणी ऑफिस करण्यात आलेले आहेत बांधकाम कामगार योजनेसाठी, त्या ठिकाणी तुम्ही हे जमा करायचं आहे. यासोबत जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला जोडावी लागतील. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विवाह प्रतिपूर्तीसाठी अनुदान, त्याचबरोबर सुरक्षा संच, त्याचबरोबर तुम्हाला मध्यान्ह भोजन योजना, त्याचबरोबर अत्यावश्यक संच पुरवणे, त्याचबरोबर विम्याच्या योजना सांगण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा व्हिडिओला जरूर लाईक करा, याची प्रिंट डाउनलोड करून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या नोंदणी अधिकाऱ्याशी भेट द्यायची आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओ तुम्हाला सुरक्षा संच, पेटी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तो व्हिडिओ जाऊन पहा.